नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या द प्रवीन्स पॅलेट या यूट्यूब चॅनलमध्ये. आज या सुंदरशा व्हिडिओमध्ये आपण युरोपमधील आणखी एक सुंदर अशा ऐतिहासिक शहराला भेट देऊन त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण फ्रान्स देशातील स्ट्रासबुर्ग शहर एक्सप्लोअर करणार आहोत. तर तयार आहात ना माझ्यासोबत हा सुंदर अनुभव घेण्यासाठी? आपण आपली जर्नी जर्मनीतील स्टुटगार्ट शहरापासून सुरू करत आहोत. आम्ही स्टुटगार्टमधील मेन रेल्वे स्टेशनवरून ट्रेन पकडली. त्यानंतर 2 ट्रेन बदलून आम्ही फ्रान्स आणि जर्मनी बॉर्डरवरील अप्पेनवायर या छोट्या गावी पोहोचलो. तिथे उतरल्यानंतर आम्हाला पुढची स्ट्रासबुर्गची ट्रेन घेण्यासाठी थोडा वेळ होता, म्हणून आम्ही त्यावेळेत आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य अनुभवले. चालता चालता आम्हाला इथे सरप्रायझिंगली जांभळाचे झाड दिसले आणि मग काय म्हणलं, आता जांभूळ खायचंच. मग काठीने जांभूळ पाडून खाल्ली. त्यानंतर आम्ही ट्रेन घेऊन स्ट्रासबुर्ग स्टेशनवर पोहोचलो. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे स्टेशनवर खूपच गर्दी होती. हे स्ट्रासबुर्ग स्टेशन एक आधुनिक आणि ऐतिहासिक स्टेशन आहे. हे स्टेशन आतून तर सुंदर आहेच, पण बाहेरून एक अलौकिक कलाकृतीचं उदाहरण आहे. 2007 मध्ये या स्टेशनवर एक प्रचंड काचेचं घुमट घालण्यात आलं, जे जुन्या बांधकामाला आधुनिकता देतं. काचेच्या आच्छादनातून आत झिरपणारा प्रकाश आणि स्टेशनच्या वळणदार लोखंडी रचना यामुळे एक वेगळीच ऊर्जा जाणवते. रेल्वे स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर शहराचे रस्ते आपल्याला त्याच्या अनोख्या आणि सांस्कृतिक प्रवासासाठी आमंत्रित करतात. आता आपण आलो आहोत क्वार्टियर दे ला गारेमध्ये, म्हणजेच स्ट्रासबुर्गच्या रेल्वे स्टेशन परिसरात. हा भाग शहराचा एक महत्त्वाचा प्रवेशद्वार मानला जातो, कारण इथूनच बहुतांश पर्यटक स्ट्रासबुर्गमध्ये प्रवेश करतात. हा परिसर केवळ ट्रान्सपोर्टसाठीच नाही, तर इथं आधुनिक जीवनशैली आणि ऐतिहासिक वास्तूंचं सुंदर मिश्रण पाहायला मिळतं. रेल्वे स्टेशनच्या आसपास अनेक हॉटेल्स, कॅफे, रेस्टॉरंट्स आणि दुकाने आहेत, त्यामुळे हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. इथून शहराच्या मुख्य आकर्षणांकडे जाणं खूप सोपं आहे. पायी किंवा ट्रामने तुम्ही काही मिनिटात ग्रांद ले सारख्या ऐतिहासिक भागात पोहोचू शकता. क्वार्टियर दे ला गारे हा भाग विविध संस्कृतींचं प्रतिनिधित्व करतो. इथे तुम्हाला वेगवेगळ्या देशांतील खाद्यपदार्थ, लोक आणि वातावरण अनुभवायला मिळतं. अशा प्रकारची ट्राम व्यवस्था भारतात फारशी पाहायला मिळत नाही, त्यामुळं इथं रस्त्यावरून जाणारे ट्राम पाहणं हा एक वेगळाच अनुभव वाटतो. स्ट्रासबुर्गमध्ये उन्हाळ्यात काही ठिकाणी वॉटर वेपर स्प्रे सिस्टीम असते. हे स्प्रे गरम हवामानात लोकांना थंडावा देण्यासाठी वापरले जातात. आता आपण पाहत आहोत ओल्ड सेंट पीटर्स चर्च, स्ट्रासबुर्गमधील एक अतिशय जुने चर्च. याचा इतिहास मध्ययुगापर्यंत जातो, त्यामुळे या ठिकाणी शहराच्या जुन्या काळाची झलक स्पष्टपणे दिसते. हे चर्च खास आहे कारण एकाच इमारतीत कॅथलिक आणि प्रोटेस्टंट दोन्ही समुदायांनी एकत्र उपासना केली आहे. ही गोष्ट युरोपच्या धार्मिक इतिहासात खूप महत्त्वाची मानली जाते. चर्चची रचना साधी पण प्रभावी आहे. उंच कमानी, जुन्या दगडी भिंती आणि शांत वातावरण मनाला वेगळाच अनुभव देतात. इथं थोडा वेळ थांबलं की शहराच्या गडबडीपासून दूर एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण जाणवतं. स्ट्रासबुर्गच्या गल्ल्यांची खरी मजा म्हणजे इथली लोकल दुकाने, बेकऱ्या आणि स्ट्रीट लाईफ. रस्त्यावरून जाताना बेकरीतून येणाऱ्या पदार्थांचा वास आपल्याला थांबायला भाग पडतो. अनेक ठिकाणी ब्रेडेले नावाचे बिस्किट्स विकले जातात, जे ख्रिसमसच्या सुमारास खास असतात, पण इथे वर्षभर मिळतात.
रस्त्यावरून चालत असताना इथे आम्हाला एका दुकानाचा उद्घाटन सोहळा पाहायला मिळाला. हे कलाकार आपल्या नृत्याने सर्व जाणाऱ्या येणाऱ्यांना आकर्षित करत होते. आता आपण जात आहोत स्ट्रासबर्ग कॅथेड्रल म्हणजेच नॉत्रे दामे दे स्ट्रासबर्ग. हे युरोपमधील सर्वात प्रसिद्ध गॉथिक चर्चपैकी एक आहे. या कॅथेड्रलचे बांधकाम 1176 साली सुरू झालं आणि जवळपास 1439 पर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ण झालं. याची खास गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे लालसर वाळूच्या दगडातून बांधलेलं आहे. त्यामुळे सूर्यप्रकाशानुसार याचा रंग बदलताना दिसतो. कधी गुलाबी, कधी केशरी, तर कधी थोडासा तपकिरी असा याचा रंग दिसतो, जो खूप आकर्षक वाटतो. 142 मीटर उंच असलेला याचा टॉवर खूप वर्ष जगातील सर्वात उंच इमारत होता. याची रचना पूर्णपणे गॉथिक शैलीत आहे, ज्यामध्ये उंच कमानी, बारकाईने केलेली दगडी नक्षी आणि मोठ्या रंगीत काचेच्या खिडक्या यांचा समावेश होतो. कॅथेड्रलच्या बाहेरील भागावर अनेक शिल्प आणि बायबलमधील कथा कोरलेल्या आहेत, ज्यामुळे तो एक प्रकारे दगडातील ग्रंथच वाटतो. आत प्रवेश करताच एक शांत आणि गंभीर वातावरण जाणवतं. रंगीत काचेच्या खिडक्यांमधून येणारा प्रकाश आत सुंदर छटा निर्माण करतो आणि संपूर्ण जागेला एक वेगळीच भव्यता मिळते. उंच छत आणि लांब नेव यामुळे आतला भाग खूप मोठा आणि खुला वाटतो. अनेक ठिकाणी मेणबत्त्या पेटलेल्या दिसतात, ज्यामुळे आत एक उबदार आणि आध्यात्मिक वातावरण तयार होते. इथे रांगेत ठेवलेले लाकडी बाग दिसतात, जिथे लोक शांतपणे बसून प्रार्थना करतात.
स्ट्रासबर्ग कॅथेड्रलचे खास आकर्षण म्हणजे खगोलशास्त्रीय घड्याळ. 16व्या शतकात स्विस घड्याळकारांनी तयार केलेलं हे यंत्र अत्यंत अचूक आणि अनोखं आहे. हे फक्त वेळच दाखवत नाही तर चंद्राच्या टप्प्यांपासून ग्रहांची स्थिती आणि ईस्टरची तारीखही दर्शवतं. या घड्याळात अनेक सूक्ष्म यांत्रिक भाग एकत्र काम करतात, जे त्या काळातील अभियांत्रिकी कौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. घड्याळाच्या वेगवेगळ्या स्तरांवर वेळ, कॅलेंडर आणि खगोलशास्त्रीय माहिती दाखवली जाते, त्यामुळे ते पाहताना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन दिसतं. दररोज दुपारी 12:30 वाजता या घड्याळामध्ये छोटासा शो सुरू होतो, ज्यामध्ये हालचाल करणाऱ्या आकृत्या दिसतात. प्रेरितांच्या या हालचाली आणि घंटानाद एक वेगळाच अनुभव देतात. हा अनुभव पाहताना त्या काळातील तंत्रज्ञान, अचूकता आणि कारागिराची पातळी किती उंच होती याची जाणीव होते आणि काही क्षण आपण पूर्णपणे त्या युगात हरवून जातो. रस्त्यात आपल्याला दिसणारी ही नदी म्हणजे इल रिव्हर आहे. ही नदी स्ट्रासबर्ग शहरातून वाहते आणि पुढे जाऊन राईन रिव्हरला मिळते. इथे बोट राईड खूप लोकप्रिय आहे. या बोटीतून तुम्ही शहरातील प्रमुख ठिकाणं पाण्यावरून आरामात पाहू शकता. पाण्यावर हळूहळू चालणाऱ्या या बोटी आणि त्यात बसलेले पर्यटक संपूर्ण वातावरणाला एक वेगळाच आनंद देतात. इल नदीमुळेच स्ट्रासबर्गचा ऐतिहासिक भाग ग्रँड इले म्हणजेच एक बेट तयार झाला आहे. या नदीच्या काठावरच शहराची अनेक महत्त्वाची जुनी ठिकाणे वसलेली आहेत. नदीचं पाणी खूप स्वच्छ असल्यामुळे त्यात छोटे मासे सहज दिसतात. पाण्यावर दिसणाऱ्या इमारतींच्या सावल्या आणि हलकासा वारा या सगळ्यामुळे एक शांत आणि रिलॅक्स वाटणारं वातावरण तयार होतं. नदी किनारी चालण्यासाठी स्वच्छ आणि सुंदर पाथ वे आहेत. लोक इथे चालतात, सायकल चालवतात, मित्रांसोबत वेळ घालवतात किंवा फक्त शांतपणे बसून निसर्गाचा आनंद घेतात. दिवस संपत आला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. सर्वप्रथम ट्रामने प्रवास करत आम्ही पुन्हा स्ट्रासबर्ग रेल्वे स्टेशनवर पोहोचलो. दिवसभरात पाहिलेली सुंदर ठिकाणं, ऐतिहासिक वास्तू आणि अनुभव मनात साठवत आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. हा प्रवास फक्त एक शहर पाहण्यापुरता नव्हता, तर एक वेगळी संस्कृती अनुभवण्याचा होता. स्ट्रासबर्गच्या या आठवणी नक्कीच कायम लक्षात राहतील. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नव्या ठिकाणांबद्दल माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. धन्यवाद.